साहेब, एकंदरीत बघायला गेलं तर आपण भगवी टोपी, भगवा मफलर ह्या पद्धतीनं हे करताय आणि तुमच्यावरती जातीवादी राजकारण होतंय. मी शिवाजी महाराजांचा मावळा आहे. त्यामुळं मला मला असं भगवं, हिरवं असं काही वेगळं किंवा निळं असं काही वेगळं वाटत नाही. किंवा कुणाला रक्त लागलं तर आपण हे बघत नाही की बाबा त्याचं तू हिंदू आहे का मुसलमान. त्यामुळं मला ह्या गोष्टीचं का वावगं वाटावं. मला विरोधकांना एक सांगायचं आहे की बाबा त्यांनी ही हिंदुत्ववादी वगैरे राजकारण करता आपल्या देशासाठी काहीतरी आपण भरीव करू शकतो का. तर निवडणूक कोणत्या मुद्द्यांवरती व्हायला पाहिजे? निवडणुकी विकासाच्या मुद्द्यावर व्हायला पाहिजे. जी अडचण असेल त्यावेळी मदत करणे आणि त्यामध्ये राजकारणाचा काही विषय नव्हता. लोकांना मदत करणे, माणूस की हा धर्म पाळून हे गरजेचं होतं. आणि लोकांच्या अडचणी बघितले की असं मन खचून जात होतं की बाबा एवढ्या लोकांना अडचणी होत आहेत. 5 वर्ष त्यांच्याकडे सत्ता असताना त्यांनी कुठल्या मुस्लिमाला त्रास दिला नाही. सर्व हिंदू सर्वांनाच गावकऱ्यांना दिला त्रास. कोणतंही काम वेळेवर केलं नाही. आज या उद्या या परवा या अशा पद्धतीने लोकांना त्रास दिला. आणि ते राजकीय जर त्यांनी हिंदुत्वादी केलं तर ते त्यांना वाटतं की सक्सेसफुल होतील. तर मला 100% खात्री आहे हिंदुत्ववादी जी विचारधारा घेऊन किंवा त्याचा बाबुलभाव करून आमची विरोध जे करत आहेत की 100% आमचे जे हिंदू बंधू आहेत तेच थांबवणार आहेत. दर्शको नमस्कार, केके न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक, त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती बघायला गेलं तर आपण हातकणंगले तालुक्यातील फुलाची शिरोली या गावामध्ये आहे. या गावामधून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सलीम महात साहेबांच्या सोबत आज आपण केके न्यूज चॅनेलच्या माध्यमातून संवाद साधणार आहे. साहेब, केके न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार साहेब. नमस्कार. एकंदरीत बघायला गेले तर निवडणूक लागलेली आहे. 2-4 दिवसांवरती निवडणूक येऊन ठेपलेली आहे. प्रचार सुरू आहे, आरोप प्रत्यारोप ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. मात्र तुमचा प्रचार कसा सुरू आहे, प्रतिसाद कसा भेटत आहे? लोकांचा प्रतिसाद असा भेटत आहे की लोक जाईल तिथं अशी पूर्ण जनसभा अशी मोठी असते आणि लोकांना असं वाटतं की बाबा आपल्यातलाच एक व्यक्ती आपण निवडून देणार आहे. आणि आज त्यांनीच माझी एक उमेदवार म्हणून निवड केली आहे असं मला वाटतं. आणि लोक भरभरून महिला वर्ग तर म्हणजे महिला लाडक्या बहिणी आहेत त्या या अशा आहेत की ज्या माझ्या राज्याच्या बहिणी आहेत आणि त्यांनी मला भरभरून साथ देत आहेत. आणि जिथं जाईल तिथं प्रत्येक ठिकाणी आमच्या सभेला 75% ह्या लाडक्या बहिणी आहेत. आणि त्यामुळे मला असं वाटतं की मी यामध्ये 100% सक्सेस होणार आहे. साहेब, एका बाजूला तुम्ही ह्या निवडणुकीला उभारलेला आहात. भारतीय जनता पार्टीनं आपल्याला तिकीट दिलेलं आहे. निवडणूक लढवताना मागील काही गोष्टींच्यावरती आपण बोलूया. आपण राजकारणात कशा पद्धतीने आलात आणि राजकारणात यायचा किंवा हे राजकारण करायचा हा निर्णय कधी घेतला? राजकारणात येण्याचा तसा सुरुवातीला काही विचार नव्हता. खरं आमचे नेते अमल साहेब यांच्यामुळे मी खरं म्हटलं तर राजकारणामध्ये आलो. ते सुरुवातीला आमचे ते शेजारीच ते तसे. खरं राजकारणासाठी असं माझ्या कधी मनात विचार नव्हता. मग ज्यावेळी 2012 ते 2017 साठी महिला सरपंच मधून पद होतं आणि त्यासाठी त्यांनी आमच्याकडं बरेच वेळा मला म्हटले की बाबा तुमच्या घरातील एक वहिनींना आपण सरपंच पदासाठी आपण उभं करू. तर माझी इच्छा नव्हती की बरं आपल्याला एक व्यवसाय करायचा आहे आणि व्यवसायातून आपल्याला वेळ मिळणार नाही आणि आपण राजकारण त्या पद्धतीने करू शकणार नाही असं मला वाटत होतं. खरं साहेबांनी मला त्यावेळी प्रत्येक गोष्टीत सांगितलं की बाबा तुम्ही फक्त काही गोष्टी बघा, मी बघतो. आणि त्यांनी मला असं सपोर्ट केला आणि त्यामुळं आज मी या राजकारणामध्ये आहे. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना बऱ्याच वेळेला आपण लोकांच्या कामी येणं खरंच खूप गरजेचं असतं. तर मध्यंतरीच्या काळामध्ये कोरोनाला, महापुराला अनेक अडचणी ह्या फुलाची शिरोलीनं गावानं बघितलेल्या आहेत. या गावातल्या लोकांच्यासाठी इथला नागरिक म्हणून तुम्ही काय मदतीला आलाय का हो, किंवा काही कधी हे केलंय? साहेब, मी कोरोना असू दे, कोरोना काळामध्ये तर मी एवढं काम केलं की बाबा लोकांना मला ती आवड आहे की बाबा जी अडचण असेल त्यावेळी मदत करणे. आणि कोरोना काळामध्ये लोकांच्या अडचणी पाहून आणि माझा व्यवसाय हा ट्रॅक्टर व्यवसाय असल्यामुळं, शेतीपूरक असल्यामुळं मला माझं शॉप चालू होतं आणि लोकांच्या अडचणी मी पाहत होतो. त्या काळामध्ये मी लोकांना येणाऱ्या जाणाऱ्यांना भरपूर अडचणी होत्या. मग त्यांना खाद्यपदार्थ द्यायचे, कोणाला पैसे द्यायचे. ग्रामपंचायतमध्ये त्या काळामध्ये पीपी किट किंवा हे ते कोणाला माहिती नव्हतं. त्यावेळी आम्ही ते रेनकोट आणले जे व्हाईट मध्ये असतात त्या पद्धतीचे. आणि ते आम्ही काय केले, महिला जे आरोग्य कर्मचारी आहेत त्यांना दिले.
आरोग्य सेविका आहेत, PSC मध्ये दिले. परत आपल्या वार्डमध्ये आम्ही मास्क वाटली आणि लोकांना जेवढी मदत करता येईल आणि लोकांचं जेवढं दुःख आपण कमी करू शकतो की माणुसकी म्हणून ते काम आम्ही त्यावेळी केलं. आणि आणि महापुराच्या महापुराच्या वेळी देखील परिस्थिती तशीच होती आणि त्या काळामध्ये असं होतं की लोक रोड पूर्ण जाम असायचा, ट्रॉफिक पूर्ण जाम असायचं, लोकांना खाद्यपदार्थ मिळायचे नाहीत. पण त्यांच्यासाठी आम्ही आमच्या मित्र वगैरे आम्ही सगळे मिळून का नाही खाद्यपदार्थ म्हणजे आम्ही बनवून घेत होतो आणि लोकांना द्यायचा प्रयत्न करत होतो. आणि त्या काळामध्ये आमच्या गावामध्ये देखील पाणी जास्त वाढल्यामुळं लोकांना फार हाल झालं की त्या काळामध्ये लोकांची पूर्ण घरं अचानकच पूर वाढला आणि लोकांना नुकसान बी त्या पद्धतीने झालं. पण लोकांना आम्ही काय केलं की बाबा गावामध्ये जाताना बाबा लहान मुलांसाठी बिस्किट चॉकलेट नेणे, त्यांना घरचं साहित्य तांदूळ गहू परत चादर वगैरे, म्हणजे अशी परिस्थिती फार वाईट होती आणि जेवढं काही मदत करता येईल त्या काळामध्ये केली. आमचे मित्र डॉक्टर सुभाष पाटील देखील ते माझ्याबरोबर असायचे. मग त्यांनी आमचं एक त्यांच्या गाडीमध्येच आम्ही एक बाबा लोकांना औषध पाणी देण्यासाठी रोडवरच्या लोकांना ते देखील आम्ही त्यांच्या मदतीनं आम्ही ते केलं. म्हणजे खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर माणूस म्हणून ज्या ज्या गोष्टी त्यावेळेला करता येतील कुठलेही राजकारण डोळ्यासमोर न ठेवता आपण केलेल्या. साहेब त्यामध्ये राजकारणाचा काही विषयच नव्हता. लोकांना मदत करणे, माणूस की हा धर्म पाळून हे गरजेचं होतं. आणि लोकांच्या अडचणी बघितले की असं मन खचून जात होतं की बाबा एवढ्या लोकांना अडचणी होत आहेत. खरं आपल्याकडून त्यांना जेवढा आधार देता येईल तेवढं देण्याचं आम्ही त्यावेळी काम केलं. आणि लोकांनी देखील त्या गोष्टी, काही लोकांनी माझा नंबर घेतला, नंतर त्यांनी जाऊन गावाकडे फोन केला, काही लोकांची आम्ही राहायची सोय केली, अशा बरेच गोष्टी आहेत त्यामध्ये. खऱ्या अर्थानं साहेब बघायला गेलं तर सामाजिक कार्यामध्ये आपलं काम खूप चांगलं आहे, उल्लेखनीय आहे, याबद्दल काही वाद नाही. मात्र राजकीय माणूस तुम्ही नाही. आज तुमच्यावरती राजकारण साहेब व्हायला लागलेलं आहे. एका बाजूला हिंदुत्ववादी नाहीये उमेदवार, मुस्लिम उमेदवार आहे, त्याला मतदान करायचं नाही, ह्या सगळ्या गोष्टी विरोधकांच्याकडून पसरवल्या जातात. ह्या गोष्टीकडे बघताना तुम्ही कसं बघताय? मला विरोधकांना एक सांगायचं की बाबा त्यांनी हे हिंदुत्ववादी वगैरे राजकारण करता आपल्या देशासाठी काहीतरी आपण भरीव करू शकतो का, अशा पद्धतीचं राजकारण केलं पाहिजे. आणि लोकांनी देखील त्यांनी पाहिलेलं आहे की बाबा 5 वर्ष त्यांच्याकडे सत्ता असताना त्यांनी कुठल्या मुस्लिमाला त्रास दिला नाही, सर्व हिंदू सर्वांनाच गावकऱ्यांना दिला त्रास, कोणतंही काम वेळेवर केलं नाही, आज या उद्या या परवा या अशा पद्धतीने लोकांना त्रास दिला. आणि त्यामुळं लोक ही फार हुशार आहेत, लोकांना कळतं खरं काय खोटं काय. आणि तुम्ही पाहाल या इलेक्शनचा निकाल जर पाहिल्यानंतर तुमच्या ते लक्षात येईल. मग तुम्हाला काय वाटतं की हे ज्या तुमच्यावरती टीका होत आहेत, तुमच्यावरती जातीनिहाय आरोप होत आहेत किंवा तसं राजकारण केलं जातं, ह्या आरोपांच्याकडे या राजकारणाकडे तुम्ही कशा अर्थानं बघताय? त्यांना बघा, त्यांनी 5 वर्ष राजकारण करत असताना किंवा त्यांच्याकडे सत्ता असताना काही कामं केले नसल्यामुळं त्यांना त्या पद्धतीचं राजकारण करायचं वाटतं. म्हणजे हा राजकीय मुद्दा आहे का? 100% राजकीय मुद्दा आहे त्यांच्यासाठी. आणि ते राजकीय जर त्यांनी हिंदुत्ववादी केलं तर ते त्यांना वाटतं की सक्सेसफुल होतील. कारण मला 100% खात्री आहे साहेब, माझ्या गावची जनता ही अशी हिंदुत्व मध्ये कोणत्याही चुकीच्या पद्धतीचं वागणार नाही किंवा जातपात धर्म न बघता ही इथली जनता ही मतदान करणार आहे. त्यामुळे मी त्या बाबतीत बिनधास्त आहे. अशा पद्धतीचं राजकारण होत असताना ही लोक त्यांच्यावरती विश्वास ठेवणार आहेत किंवा भूलथापांना बळी पडणार आहेत असं तुमचं मत आहे का? 100% माझं तसं मत आहे. त्यांनी जरी किती जरी हिंदुत्ववादी राजकारण केलं तर आमच्या गावातील सुज्ञ जनता किंवा जी लोक आहेत ती देखील तेच थांबवणार आहेत. मला तर वाटतं मी काही न करता माझे जे हिंदू बंधू आहेत किंवा भाऊ आहेत ते देखील या गोष्टीसाठी की बाबा आमच्यातलीच काही लोक जे चुकीचं वागत आहेत त्यांना थांबवण्याचा 100% ते प्रयत्न करत आहेत आणि त्यामध्ये ते 100% सक्सेस होणार आहे. हिंदुत्ववादी जे विचारधारा घेऊन किंवा त्याचा बागुलभाव करून आमचे विरोधक जे करत आहेत ते 100% आमचे जे हिंदू बंधू आहेत तेच थांबवणार आहेत. मग साहेब तुम्हाला काय वाटतं, निवडणूक जर का ह्या जातीय मुद्द्यांवरती व्हायला नको तर निवडणूक कोणत्या मुद्द्यांवरती व्हायला पाहिजे? निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर व्हायला पाहिजे. तुम्ही काय वेगळं करणार आहात जनतेसाठी हे त्यांनी सांगायला पाहिजे की बाबा मी जनतेसाठी काय वेगळं करणार आहे. माझं तर प्रामाणिक मत आहे त्यांनी जातीपातीचं राजकारण न करता
त्यांनी एक समोरासमोर येऊन बाबा बोलावं की बाबा मी हे करणार आहे आणि तुम्ही काय करणार आहे, अशा पद्धतीने बोलावं, एक कामावर बोलावं. कामावर बोलावं. तुम्ही काय काय कामं करणार आहे शिरोलीसाठी? मला माझ्या गावचा, माझा गाव माझा देश हा विचार ठेवून मी प्रथम काम करतो, सुरुवातीपासून काम करत चाललोय. सरपंच आमच्या बिस्मिल्ला मात सरपंच असताना या सरपंच असताना जी कामं प्रतिनिधी म्हणून मी केलेली आहेत, लोकांना त्रास होणार नाही, लोकांना कोणत्याही प्रकारचा त्रास न होता गावचा कसा विकास होईल त्या पद्धतीने आम्ही काम केले आहे. आणि तोच विचार घेऊन मी आज जिल्हा परिषदेमध्ये जात आहे. आणि त्यासाठी माझ्या जिल्हा परिषद मतदारसंघाचा पूर्ण कसा विकास होईल यासाठी मी काम करणार. त्यासाठी मी गावामध्ये महिलांना बचत गट आहेत किंवा महिलांना जे सकाळी काम झाल्यानंतर एक 2-4 तास मध्ये वेळ असतो, त्यासाठी काय देता येईल का, किंवा माझे तरुण वर्ग आहे त्यांच्यासाठी एक छोटे छोटे काही उद्योग करण्यासारखे आहेत का, त्यामुळे रोजगारही वाढेल आणि माझ्या गावचा विकासही होईल. तिसरी गोष्ट आहे की बाबा आज झाड आज प्रत्येक गावामध्ये किंवा आज उष्णता वाढत आहे, त्यासाठी आपल्या गावामध्ये झाडं कशी लावता येतील आणि ती झाडं लावण्यापेक्षा ती जगविण्यावर माझा भर राहील. ही गोष्ट मी, आणि तरुणासाठी आणखीन माझं गाव तसं का नाही, कबड्डीमध्ये प्रसिद्ध आहे आणि त्यांच्यासाठी एक आंतरराष्ट्रीय काहीतरी स्टेडियम करता येईल का, आणि त्यासाठी मी 100% प्रयत्न करणार. सरपंच असताना किंवा ग्रामपंचायतीमध्ये आपली सत्ता असताना आपण काय काय कामं केलेली आहात? सरपंच असताना, आमच्या पत्नी सरपंच असताना त्यावेळी गावामध्ये सांडपाणी प्रकल्पाने आणला होता अंमल साहेबांच्या माध्यमातून. त्यांनी त्यांच्या प्रयत्नातून आम्ही त्यांना साथ दिली, त्यांची आम्हाला साथ असल्यामुळं आमच्या गावासाठी 6.5 कोटीचा प्रकल्प मंजूर झाला होता. परंतु त्यानंतर आमची सत्ता काही थोडक्या मताने गेली आणि तो प्रकल्प देखील परत गेला. त्या काळामध्ये ते प्रकल्पासाठी जागा देखील मी स्वतः पुढे होऊन, काही कमी जास्त ग्रामपंचायतीला पडलं तर ती मदत करून ते आम्ही जागा खरेदी केली होती. परंतु विरोधकांनी त्या जागेमध्ये देखील अडथळे आणले आणि तो प्रकल्प परत रेंगाळला आणि त्यांची सत्ता आल्यानंतर त्यांनी पुढे प्रयत्न केल्यामुळे तो प्रकल्पच थांबला. दुसरी गोष्ट, पाणीपुरवठा जी योजना होती आमच्या गावामध्ये पूर्वी 2 टाक्या होत्या, परत 2 टाक्या परत नवीन बांधल्या गेल्या आणि तो प्रकल्प देखील आम्ही अंमल साहेबांच्या माध्यमातून आम्ही पूर्ण केला. तिसरी गोष्ट, गाव तलावसाठी 3.5 कोटी रुपये आले होते आणि ते देखील त्यांच्या काळामध्ये काम झालं. तर गाव तलावाचा दुसरा टप्पा आणण्यासाठी विरोधकांनी काही काम केलं नाही आणि ते गाव तलावाचं काम अर्धच पडलेलं आहे. नेतृत्व म्हणून साहेब आपण अंमल माडकांच्याकडे कशा पद्धतीने बघतो? एक गावासाठी काहीतरी करावं अशी भावना असणारे आमचे नेते अंमल माडिक साहेब आहेत आणि त्यांना आप्पांच्याकडून राजकीय वसा मिळालेला आहे आणि त्यांना आज वहिनी साहेबांची देखील साथ आहे. साहेबांचं काम मी लहानपणापासून त्यांना ओळखतो, आम्ही ते शेजारीच आहोत. आणि साहेबांनी ज्यावेळी राजकारणात आली त्यानंतर मला माझ्या गावासाठी काहीतरी करायचं आहे किंवा गावाला काहीतरी वेगळं एक मॉडेल गाव बनवायचं आहे, ही व्हिजन घेऊन साहेब काम करत आलेत. आणि त्यानंतर ते साहेब मला म्हटले की बाबा तुमच्या घरातील सीट द्या, म्हणून साहेबांचं व्हिजन बघूनच आम्ही देखील राजकारणात आलो आणि त्यांना साथ देण्यासाठी 100% आम्ही प्रयत्न करत आहोत. आमच्याकडून जे प्रयत्न म्हणजे त्यांना जे काय साथ देता येईल ते देण्याचा मी प्रयत्न करत आहे. साहेब, एकंदरीत बघायला गेले तर भगवी टोपी, भगवा मफलर, भारतीय जनता पार्टी या माध्यमातून आपण पुढे चाललेला आहात आणि विरोधक कुठे ना कुठेतरी जातीवाद याच्यावरती करत आहेत. ह्याकडे तुम्ही कसं बघताय? बघा, मला ह्याबद्दल असं बोलायचं आहे की मी शिवरायांचा मावळा आहे आणि माझं आडनाव महात आहे आणि शिवरायांच्या काळामध्ये जी हत्ती सांभाळत होती ती महात लोक होती आणि शिवरायापासून तेव्हापासून ते आम्ही त्यांची सेवा करत आलेलो आहे. त्यामुळे मला भगव्या कलर बद्दल असं काही वागवं वाटत नाही आणि विरोधकांनी देखील त्या गोष्टीचा भाव करू नये असं मला वाटतं. आणि मी कोणती जात पंथ धर्म समान मानणारा माणूस आहे, त्यामुळे मला असं कधीच त्या गोष्टीबद्दल वाटत नाही की बाबा हा भगवा कलर आहे तो आपलाच आहे असं मला वाटतं. आणि मला असं वाटतं की
सार्वजनिक जीवनामध्ये आपण काम करत असताना आपण सर्वजण बंधू, एकमेकाचे बंधू म्हणून काम करत असतो किंवा एकमेकाला मदत करत असतो. किंवा कोणाला रक्त लागलं तर आपण हे बघत नाही की बाबा त्याचं तू हिंदू आहे का मुसलमान आहे. त्यामुळे मला ह्या गोष्टीचं का वावगं वाटावं. आणि माझ्या पक्षाचा हा कलर आहे, हा सिम्बॉल आहे, त्यामुळे मला त्याबद्दल काहीच वावगं वाटत नाही. उद्याच्या या निवडणुकीसाठी साहेब लोकांना, मतदारांना आव्हान काय करा? मला त्यांना एकच आव्हान आहे की बाबा त्यांनी, विरोधकांनी जे आज जातीपातीचं राजकारण करत आहे ते न करता आपण या देशासाठी, या माझ्या गावासाठी किंवा माझ्या मतदारसंघासाठी काय करणार आहात, किंवा महिलांसाठी काय वेगळं करणार आहात, तरुण वर्गासाठी काय करणार आहात, किंवा शेतकऱ्यांसाठी काय करणार आहात, ह्या पद्धतीचं त्यांनी काम करावं. हे जातीपातीमध्ये किंवा त्या पद्धतीचं काम करू नये असं मला वाटतं. एकंदरीत बघायला गेलं तर आज आपण महत साहेबांच्या सोबत चर्चा केली. KK न्यूज चॅनलच्या माध्यमातून त्यांचं जे काही मत होतं ते जाणून घेतलेलं आहे. एक फुलाची शिरोली या गावासाठी, तसेच या मतदारसंघासाठी त्यांचं जे काही व्हिजन काय आहे ते जाणून घेतलं. जातीपातीच्या राजकारण करून ह्या निवडणुकीला सामोरे जाऊ नका, तर कामावरती बोला, अशा पद्धतीचे ठाम मत त्यांनी आपल्यासोबत बोलताना व्यक्त केलेलं आहे. निवडणूक असेल तर निवडणुकीमध्ये महत्वाचे असतात ते मुद्दे असतात, मात्र मुद्द्यांपेक्षा मी काम करणारा माणूस आहे आणि काम बघा आणि मग मतदान करा, अशा पद्धतीचे एक आव्हान त्यांनी इथल्या लोकांना केलेलं आहे. KK न्यूज चॅनलच्या माध्यमातून आज आपण त्यांचा एकूण एक परिचय, त्यांचा एकूण एक असणारा प्रवास जाणून घेतला. त्यांनी केलेलं काम आहे ते जाणून घेतलं आणि त्यांचं जे काही व्हिजन आहे या गोष्टीची देखील, या गोष्टींच्या वरती देखील चर्चा केली. तुम्हाला हा व्हिडिओ कशा पद्धतीने वाटला हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तुर्तास तरी या व्हिडिओसह मी इथं थांबतो. KK न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन सचिन वरेकर यांच्यासह मी अभिजित. धन्यवाद.